विद्यार्थ्यांचे जे काही शैक्षणिक मुद्दे आहेत त्यांच्यावरती सखोलपणे एक विचार मंथन देखील या बैठकीमध्ये करण्यात आलं. मागच्या अनेक दिवसांपासून आम्ही एक मोहीम संपूर्ण राज्यभरामध्ये राबवतोय आणि ती म्हणजे की समाज कल्याणचे काही वसतिगृह जे आहेत आणि समाज कल्याणच्या विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन दर महिन्याच्या 3 तारखेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याचा प्रचार प्रसार करतोय. विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेतोय आणि याच्यावरती एक राज्यव्यापी मोहीम आता सध्या सुरू आहे आणि एक राज्यव्यापी आंदोलनाचं देखील आमचं नियोजन या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुरू आहे. म्हणून आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देखील विद्यार्थ्यांना देखील आम्हाला ते आव्हान करायचं आहे की आपण मोठ्या संख्येनं ही जी काही मोहीम सुरू आहे त्या मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हावं आणि जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने आपण प्रयत्नरत आहोत. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की शाळा बंदीचा मुद्दा आणि मुंबईमध्ये पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वेगळ्या पक्ष संघटना येऊन मराठी शाळा वाचवण्याचा जो काही एक लढा उभारला जातो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शाळा बंदीचं हे जे काही संकट महाराष्ट्रावरती घोंगावते त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार करणं हे जितकं विद्यार्थ्यांचं काम आहे, जितकं आमच्यासारख्या विद्यार्थी संघटनांचं काम आहे, तितकंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे. की आपण पाहतो की एकीकडं जे काही नवीन शैक्षणिक धोरण शासनानं आणलेलं आहे आणि त्या नवीन शिक्षण धोरणाची परिणती म्हणून शाळा बंद होत आहेत. गरिबांची जी मुलं वाड्यांवरती, वस्त्यांवरती, पाड्यांवरती, तांड्यांवरती जी शिकणारी मुलं आहेत आणि ज्या कमी पटसंख्येच्या शाळा कुठे आहेत, तर ह्या सर्व कमी पटसंख्येच्या शाळा ह्या याच स्वरूपाच्या भागांमध्ये आहेत आणि हेच समाज घटकातील जे काही सर्वसामान्य वेगवेगळ्या जात समूहातील जे काही घटक आहेत, विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या शिक्षणावरती मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा परिणाम होतोय. शिक्षण आपण जर एकूणच ह्या सगळ्या प्रक्रियेचा जर विचार केला तर कोविडच्या नंतर विद्यार्थ्यांमध्ये एकूण जी काही शैक्षणिक जाणीव आहे ती जाणीव ढासळताना दिसते आणि अशा पार्श्वभूमीवरती तुम्ही पुन्हा एकदा शाळा बंदीचं संकट जर त्यांच्या समोर उभं केलं तर महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही खूप मोठी घडामोड आहे आणि त्याच्यावरती सातत्यानं एसएफआय काम करते आणि अजून त्याला एक जनव्यापकता आणण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही प्रयत्नरत आहोत. तर मी स्टुडंट फेस्ट ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीनं नागरिकांना तर आव्हान करतो आहोतच आम्ही, परंतु त्याच्या सोबतच जे शिक्षणप्रेमी आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत त्यांना देखील एक कळकळीची विनंती आहे की आपण एक जन आंदोलनाचं स्वरूप या सगळ्या मुद्द्यांना घेऊन कसं करता येईल आपण त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. खास करून आपल्या सगळ्यांना माहिती की नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधला जो काही महत्वाचा ग्रामीण भागातला महत्वाचा जो भाग आहे ज्याला मिनी मंत्रालय देखील म्हटलं जातं त्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका आता सध्या त्याचं वारं सुरू आहे. तर आमचं एक सर्वच राजकीय पक्षांना एक आमचं विनंती आहे, एक आव्हान आम्ही एसएफआयच्या वतीनं करतो की प्रत्येक राजकीय पक्षानं विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न आहेत, शैक्षणिक जे काही मुद्दे आहेत ते आपल्या अजेंड्यावरती त्यांनी आणले पाहिजे आणि एकूण राजकीय पटलावरती विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे केंद्रस्थानी येतील याच्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जाणीवपूर्वक तसे प्रयत्न करावेत आणि जनतेनं देखील एक आवाज उठवून जनतेतून देखील एक आवाज आला पाहिजे की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमचे हे विद्यार्थ्यांचे, आमच्या पाल्यांचे हे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना प्रायोरिटी इथल्या राजकीय पक्षांनी दिली पाहिजे. अशा स्वरूपाचं एकूण एक व्यापक स्वरूपाची भूमिका खऱ्या अर्थानं आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत, नागरिकांपर्यंत घेऊन जाण्यासाठीची आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे.